RT ॲडमिशन 2025 ची सेकंड लिस्ट लागलेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे। 24 तारीख लास्ट डेट आहे। यामध्ये भरपूर जे पालक वर्ग आहे यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, परंतु त्यांना अजूनपर्यंत लेटर मिळालेलं नाही आहे किंवा त्यांचा जो प्रवेश आहे हा खरोखर कन्फर्म झालेला आहे का हे त्यांना कळत नाही आहे। तर आपण साइटवर सुद्धा चेक करू शकतो किंवा तुम्ही जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिलेले असेल आणि त्यांच्याकडून जर तुम्हाला सांगण्यात आलेलं असेल की या तारखेला तुम्ही येऊन तुमचं लेटर घेऊन जा, तर हरकत नाही आहे, कारण एकदा डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे हे तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित करणारच आहे। परंतु यामध्ये तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही एकच ऑप्शन दिलेला आहे जे आपण स्टार्टिंगपासून सांगत आहे की ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स। इथेच तुम्हाला संपूर्ण तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्ही चेक करू शकता। तर यामध्ये जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे हा तुम्हाला टाकावा लागेल, जो 25 पासून सुरुवात होणार आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकला आणि गो ऑप्शनला जर क्लिक केलं तर तुम्ही तुमची संपूर्ण अपडेट चेक करू शकता। ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे त्यांना कुठे चेक करायचं बघा, ॲडमिशन स्टेटस जे आहे ना हे ऑप्शन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जोपर्यंत तुमची ॲडमिशन होत नाही, म्हणजे आपण काय केलं, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देतो। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर जे आहे म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटर ते काय करते, तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन सगळं चेक करतात आणि ऑनलाईनमध्ये म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट देणार ते सुद्धा चेक करतात। चेक केल्यानंतर त्यांना जे RT ची साईट आहे यांना त्या स्कूलमधील जागा ही ॲडमिटेड दाखवणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत दाखवणार नाही ॲडमिटेड तोपर्यंत ती जागा फुल होणार नाही आणि जोपर्यंत ती जागा फुल होणार नाही तर ती जागा रिमेनिंग जर राहिली तर ती थर्ड लिस्टवाल्यांना देऊ शकतात। त्यामुळे त्यांना तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित करावाच लागतो। त्यामुळे तुम्ही हे चेक करा की स्टेटसमध्ये ॲडमिशन स्टेटसला इथे तुम्हाला ॲडमिटेड लिहून पाहिजे। जर तुम्हाला इथे ॲडमिटेड लिहून आलं तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे। तुम्ही स्कूलमध्ये 2 दिवस लेटही ॲडमिशन केली तरी चालेल, कारण आपल्याला फक्त RT कडून ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहे। स्कूलमध्ये ॲडमिशन तुम्ही 2 दिवस लेट केली तरी चालेल, कारण तुमची ॲडमिशन एकदा इथून कन्फर्म झाली की RT म्हणजे जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे हे तुम्हाला एक लेटर देते आणि हे लेटर घेऊन तुम्हाला जे तुमचे स्कूल आहे त्या स्कूलला द्यायचं आहे आणि त्यांच्यासोबत म्हणजे लेटरसोबत तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे जे तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला दिलेले आहे सेम बंच तुम्हाला एक त्यांना सुद्धा द्यायचा आहे आणि तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित करून घ्यायचा आहे। आणि सेकंड लिस्टमधून जेवढ्या जागा व्हॅकंट राहतील त्यांच्यासाठी थर्ड लिस्ट लागणार आहे। त्यामुळे यामधून काहीतरी जागा रिक्त राहणार आणि त्यानंतर वेटिंगवाल्यांना म्हणजे जेही वेटिंगवाले विद्यार्थी आहे ते प्रवेश घेऊ शकतात, कारण तुम्ही बघू शकता 24 तारीख लास्ट डेट आहे। आजची तारीख किती आहे, 21 तारीख आहे आजची, ठीक आहे। त्यानंतर टोटल ॲडमिशन किती झालेले आहे, 793। तर यामध्ये टोटल जागा किती आहे, 30,000च्या जवळपास आकडा सिलेक्ट करण्यात आलेला आहे। तर 30,000मधून इथे किती ॲडमिशन होतात यावर आता थर्ड लिस्टवाल्यांना किती जागा मिळेल हे डिपेंड असणार आहे। यामध्ये जर अंदाज जर एक्झाम्पल पकडला आपण 15,000च्या जवळपास जर ॲडमिशन झाल्या तर जे उरलेले 15,000 जागा आहेत ह्या जागा थर्ड लिस्टवाल्यांना मिळणार। अशाबद्दल ही प्रोसेस चालणार आहे। आपण वेळोवेळी संपूर्ण खात्रीशीर माहिती संपूर्ण पालक वर्गांपर्यंत पोहोचत आहे। जर तुम्हाला यामध्ये कुठे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा। व्हेरिफिकेशन सेंटरकडून 24 तारखेच्या आत लेटर जर मिळत असेल तर खूपच छान, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या स्कूलला जाऊन सुद्धा प्रवेश घेऊ शकता। तर RT ॲडमिशन 2025 बद्दल ही एक अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।